रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वस्त केलं जातं, परंतु तेल आयात स्वस्त केलं जातं, परंतु ग्राहकांना त्याचा लाभ होत नाही. अजूनही 105 रुपये 104 रुपये असतात. अमेरिकेच्या ट्रम्पचे ॲडवायझर जे आहेत ते म्हणतात की सगळे जे रिफायनर्स आहेत त्यातले एक जे पुरुष मानतात ती लोक यातला नफा मोठ्या प्रमाणात खातात. प्रश्न असा आहे त्याचा जो तुम्हाला स्वस्तात तेल देतो ते आम्ही आणल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला काय भाव मिळतो याच्यावर आमचं टीका करा. आमचं म्हणजे केंद्र सरकार याला देशीय जबाबदार नाही. आपण आज साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. तर आपल्या प्रयत्नामुळे एक गोष्ट चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार झाला, परंतु त्यांची अडचण अशी की त्याची अंमलबजावणी होत नाही. हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की यावेळी साखर कारखान्यांनी साखरेची किंमत हमी भाव आणि इथेनॉलची किंमत वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे. आपल्या केंद्राकडे काय भूमिका आहे? तिसरा मुद्दा असा की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामध्ये विरोधी लॉबी आहे ते अडथळा आणते असा एक आरोप केला आहे. त्याबद्दल आपली भूमिका काय? आणि या निगडीत दुसरा मुद्दा असा की अमेरिकेने जे 50% टेरिफ लावलेला आहे त्याच्यामुळे कृषी जे शेतकरी आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या अडचणी आल्या. आपले कृषी मंत्री म्हणून आपण केंद्रीय काम केलेलं आहे, आपली या संदर्भातली भूमिका काय आहे? शेवटचा मुद्दा सांगतो. माझ्याकडे हा विषय होता आणि आमचं आणि अमेरिकेचं या प्रश्नावर मतभिन्नता होती. त्याचं काहीतरी मान्य करावा म्हणून मी त्या ठिकाणी जावं वाशिंग्टनला आणि तिथे जे त्याचे काँग्रेस आणि शेतीचे मंत्री आहेत त्यांच्याशी अर्थार्थ करून हा प्रश्न सोडवावा असं मला सुचवलं. गेलो 5 दिवसांची चर्चा झाली की फक्त शेतीच नाही अनेक गोष्टी होती. परंतु अमेरिकेने मला सांगितलं की दोघांच्यात करार करायचा. त्या करारामध्ये कृषी उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे दोन्ही आयटम तुम्ही घेतले पाहिजे. मी त्यांनी सांगितलं की आमचा देश कृषी उत्पादन आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि तिचा धान्य बाहेर देशात आणायला लागलो. एक काळ होता आमच्याकडे कमी होतं तर ती दिवसात राहिली नाही. आज निर्यात करणारे झाले. असं असताना अमेरिकेचा डोंगर आणायचा, अमेरिकेतल्या शेतीचा माल आणायचा हे आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि दुसरा त्यांचा आग्रह होता की दूध त्याच्यावरचे पदार्थ हे तुम्ही घेतलेच पाहिजे. आमचा सक्त विरोध केला होता आणि तो आम्ही मान्य केला नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कारण नसताना विरोध करतात. मी त्यावेळेला दुसरं कारण सांगितलं की अमेरिकेमध्ये आपण पशुखाद्य तयार करतो. इथे करतात पशुखाद्याचं एकेकाळी शेतकरी संघाचं पशुखाद्य वैध शेत असलेलं मला असंच ऐकत काही फार लोकप्रिय होतं. पण आपलं पशुखाद्य कशात नव्हतं, धान्यात नव्हतं. अमेरिकेमध्ये पशुखाद्य कशाचं करतात ते गाई म्हशी बैल यांची हत्या केली जाते. त्याचं रक्त आणि त्याचं मांसाचे तुकडे हे पशुखाद्यात दिले जातात. तर आमच्या वासावरतीच हा विषय मी काढला की आमच्या देशामध्ये गाय कापली त्याचं मांस हे गाईला पशुखाद्य म्हणून दिलं तर लोकांना आवडणार नाही. आणि हे अनेक घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी
त्यावेळेला आम्ही अमान्य केले. आज तोच आग्रह पुन्हा केलेला आहे. आणि मला एक गोष्ट केंद्राची ठीक वाटते की त्यांनी अमेरिकेच्या दबावाच्या समोर त्यांनी संमती दिली नाही, ही चांगली गोष्ट आहे. हा त्या संबंधीचा विषय. आणि दुसरा काय होतं? आज आपण साखर कामगारांच्या मेळाव्यासाठी आलेला आहे. ही गोष्ट आपल्या प्रयत्नाने चांगली झाली की त्यांना वेतनवाढीचा करार मिळाला. त्यांची खंत अशी आहे की त्यांना वेतनवाढीचे फायदे मिळाले. नाही, कसं आहे, वेतनवाढीचा निर्णय माझ्याच ऑफिसमध्ये, कारण तिथं कारखाने आणि युनियन यांच्यात एक वाक्यता नव्हती. गेले 30 वर्ष असा प्रश्न ज्यावेळी येतो ते जवळ माझा असतो. आणि यावेळी जवळ माझा होता आणि माझ्या जवळ होते आणि हा प्रश्न सोडवला. कामगारही खुश होते, कारखाने खुश होते. पण एक गोष्ट आता दिसते की ज्याची आम्हाला चर्चा करावी लागेल, कारखाना संघाची. महाराष्ट्रात 135 कारखाने असेल की त्या 135 कारखान्यांनी कामगारांचे 600 कोटी रुपये थकवलेले. ही गोष्ट योग्य नाही. दुसरा मुद्दा ज्याची चर्चा आम्हाला करावी लागेल की काम करणारा कामगार एक 365 दिवस काम केल्याच्या नंतर तो काय म्हणतो, त्यांना सगळं काही मिळतं. आता महाराष्ट्राच्या साखर कारखान्यात 40% कामगार कंत्राटी आहेत आणि कंत्राटीला नोकरीची खात्री नसते. हे दुसरं त्याच्यात आहे. आणि हे चित्र कामगारांच्या दृष्टीने चांगले नाही. आजपर्यंत साखर कारखाने आपण खाजगी हा वर्ग जास्त नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी कोल्हापूर शुगर मिल नावाची एक मिल होती, रुयांची. ती जर सोडली तर इथे खाजगी काही फारशा गेलेलं नव्हतं, सगळ्या सरकारीच होतं. ते चित्र महाराष्ट्रात होतं. आज काय दिसतंय, महाराष्ट्रामध्ये 101 खाजगी आहेत आणि 99 सरकारी आहेत. याचा अर्थ सरकारीपेक्षा खाजगी कारखाने वाढले. तिथं जी काळजी घ्या सरकारमध्ये कमीत कमी अफसाद बसून कामगारी आपलेच आहेत म्हणून त्यांच्या हिताचा विचार होत असतो. पण या खाजगी कारखान्यांच्यामध्ये कारखाने चांगले चालवतात, त्याच्याबद्दल तक्रार नाही. पण त्याच्यामध्ये कामगारांच्या हिताची जपणूक वेगळ्या पद्धतीने केली जाते. कामगारांची संख्या ही कमी केली जाते आणि हे प्रश्न आहेत, त्याचं काहीतरी मार्ग काढावा लागेल. आज महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांचे कामगारांच्या जे युनियन आहेत ते सगळे लावणार आहेत आणि वगैरे त्यांचं म्हणणं जाऊन मला ऐकायचं आहे आणि याचं मार्ग काढायचं. स्थानिक स्वराज्य चला आपले शिष्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते म्हणतात की आपल्यामुळे गुरु म्हणतात आपल्याला. जाऊन झाली ना त्यांचा काल 75वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल अंबानीने एक स्टेटमेंट दिली की नरेंद्र मोदी हे अवतार आहेत, देवाचे अवतार आहेत आणि देशाचा 100वा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावे, अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं. याच्याकडे आपण असा की 75 दिवस आज साहजिकच कुणी व्यक्ती असो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारांचा तो दिवस महत्वाचा असतो. आणि त्या दृष्टीनं
प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात, त्याच्याबद्दलचं अभिनंदन, समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक निश्चित करतात. हे करण्याच्या सोबत मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं. राजकारणामध्ये असे काही मतभेद ठेवायचे नसतात. आम्ही सगळेजण आणि महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक, आणि त्याबरोबर साहजिकच अशा प्रसंगी कुठलेही राजकारण न आणता एक सौम्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे. त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं, आणि ते असते. पण अवतारपूर्वीच आणखी काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही, आणि मी अशाच्या मागे नसतो, त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. माझा 75व्या वाढदिवस होता, त्या 75व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं तर आणखी अनेक लोक होते, पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आर्यचे आता मी थांबलो नाही, तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला, पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले. भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला. माहीत नाही, पण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात, त्यामुळे संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याचा उद्देशाचा आनंद असतो. जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली. भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं. तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही आमच्या ते बोलणी वाचलं होतं, त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा केला. तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली. ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल नाही म्हणतात. आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, ते म्हणतात नाही. ठीक आहे, आनंद आहे. एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते, आणि दुसरीकडे जाहिरातीवर पट्टावर रुपये खर्च करते. त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते. त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दिवशी दिसली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात होती, तेव्हा पाहून सगळ्या पेपरला त्याच्यावर कुठलाही उल्लेख नव्हता. कोणाचंही सरकारी जाहिरात होती की खाजगी होती कळत नाही. देवाभाव बघितलं मी ते छत्रपतींचं दर्शन घेताना आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या अक्षरांचं करण्याच्या भावना, आदर हा आपण सगळेच व्यक्त करतो. जेव्हा भाऊ म्हणून जे काही दिलं प्रसिद्धीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या बद्दलची आपल्या मनाची भावना ही व्यक्त केली. मी वेगळा विचार करतो. छत्रपतींचे आशीर्वाद त्यांना हवेत तो मागण्याचा अधिकार आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतीचं नुकसान झालं, शेतकरी संकटात आहे. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन किंवा काही पिकं ही उद्ध्वस्त झाली.
अशा वेळेला शिवछत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होतं तेव्हा काय केलं, त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला, पण शेती करायला शेतकऱ्यांच्याकडे साधनं नव्हती. नांगरट करायची होती, त्या नांगराला फार नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं, सोन्याचा फार केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरटीची शिवाय राहता कामा नये. त्या नांगरटीला फार नसेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी बघतो. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतंय. बघूया आता पंचनामे कधी करतात, प्रत्यक्ष मदत कधी पोहोचते, या सगळ्याकडे आजचे शेतकरी पाहतोय आणि त्यामुळे देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं.